तर गुलेंच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केलेली आहे। खासदार बजरंग सोनावणेंची ही मागणी आहे। मात्र गुले हत्या प्रकरणात सोनावणेंच्या मुलाचं नाव आहे, तर माझ्या मुलावरील आरोप निराधार असल्याचं सोनावणे म्हणतात। पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे की निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल त्या दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो। जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे, पण अननेसेसरी माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीने कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार हे त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी। अजूनही म्हणावं तसं कायदा आणि सुव्यवस्थेत या भागामध्ये बदल होत नाही। लोक सहज चाकू घेऊन फिरतात, लोक सहज तलवारी घेऊन फिरतात, लोक सहज खून करतात, मुडदे पाडतात। अशा पद्धतीने या भागात घटना होते आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याविषयी, या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी, खरं तर मुख्यमंत्री गेले इथनं, त्यांच्याकडे गृह विभाग आहे, परंतु खरोखर या विभागातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। याच्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून ही भूमिका मांडली।